तर आम्ही निघतोय आता. काय कसं काय सर्व स्टोरी आणि दोघं सांगतो. असं आहे, याने गाडी घेतले पण यो येत नाही. नाही आता पोस्टपॉन्ड काय, तुम्ही येत नाही काय. धन्यवाद. महाकुंभ रिटर्न FG बॅगेत सगळं सामान मावलं आहे. याविषयी, या ट्रिपविषयी अचानक कशी झाली, मी इंट्रो पण नाही केलेला. तर कसं काय सर्व झालं ते त्याच्याविषयी मी थोडंसं सांगतो आता. म्हणजे कालपासून मी झोपलेलोच नाही आहे, कंटिन्यू रात्री पण 1 मिनिट पण झोपलेलं नाही आहे. पण हे जे अंधार झाला आहे, हा जो वेळ झाला आहे, हा माझ्यामुळेच झाला आहे. एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. सॉरी, हा यांना जमेल तर त्यांना नाही जमणार, त्यांना जमेल तर यांना जमणार नाही, अशा गोष्टी होत राहतात. झाले 2 गाड्यांचे ट्रायल राहिलेले आहेत, त्या लवकरच घेणार आहे मी. आणि ती एक कमतरता, स्पीड, GST भवन आणि तो आमचा मित्र. तर आम्ही निघतोय आता. काय कसं काय सर्व स्टोरी आणि दोघं सांगतो. चैता गेला मग काय? हां, चैता गेला पुढं. हो, तो बोलतो तिथं बोलू त्याला, मंदिराच्या इथं. मंदिराच्या इथं ये मग तिथं. चला. असं आहे, याने गाडी घेतले पण यो येत नाही. नाही आता पोस्टपॉन्ड काय, तुझे भाई गाडी नवीन घेतली त्यासाठी केलता. सोमनाथला गाडी नवीन घेतली पण काय प्लॅन आपण तेव्हाच जाणार होतो. बिलकुल टाकून जाणार होतो आपण. आमचा प्लॅन कधीपासून चाललाय 2022 राईड झाला. प्लॅन झाला ना, तू जाऊन आला. धन्यवाद. तुम्ही येत नाही काय. धन्यवाद. मैं ट्रिक अशी आहे का, मी कालपासून झोपलेलं नाही, जागाच आहे रात्रीपासून. तर आज काय बघू आता, रेडबुल मारायला लागेल. हे भांडेचा फोन आला होता मला. फर्स्ट टँक फुल. मी पेट्रोल टाकलाय. त्याच्यानंतर गुजरातमध्ये गेल्यावर सगळ्यांचा आमचा फुल करायचा विचार आहे. सौरभने विस्ट्रॉम आणले, तुषार 310 आणि वेदांत आहे रॉयल एनफिल्डवर, आणि आपला चैतन्य FG महाकुंभ रिटर्न FG. तर चला निघूयात आता. भेटतो तुम्हाला हायवेला लागल्यावर डायरेक्ट. बॅगेत सगळं सामान मावलं आहे. याच्यात 2 आहेत टँक बॅग आणि या माझ्या पण 2 आहेत टँक बॅग आणि ही मागची आपली टेल बॅग. याच्यात 3 बॅग आहेत. आणि आपला हा कुठे गेला तो दाखवतो तुम्हाला मी कशी बॅग घेतली. तू राह पुढं. पुढं कोण राहतो? हां, याविषयी, या ट्रिपविषयी अचानक कशी झाली, मी इंट्रो पण नाही केलेला. तर कसं काय सर्व झालं ते त्याच्याविषयी मी थोडंसं सांगतो आता. ॲक्च्युली हा जो प्लॅन आहे, आय थिंक 2 वर्षापासून चाललेला आहे की या ट्रिपवर जायचं आहे, हे या साईडला जायचं आहे आणि ही ट्रिप करायची. 2 वर्षापासून चाललं आहे. पण त्याच्यानंतर बऱ्याच ट्रिप झाल्या, भरपूर ट्रिप झाल्या, पण काय मुहूर्तच लागत नव्हता या ट्रिपचा. आणि सर्व अचानक झालं आहे. म्हणजे जायचं तर कधीपासून ठरलेलं होतं की जायचं, पण ॲक्च्युअल डेट आणि निघायचं ते होत नव्हतं. बाकी ट्रिप होत होत्या पण इकडे जाणंच होत नव्हतं. ठरवून पण सगळा प्लॅन आखला गेलेला होता, पण त्याच्यावर काय हेच होत नव्हतं आणि ॲट अ टाईम सगळ्यांना जमत नव्हतं. तर आम्ही आता डिसाईड केलं की तुम्हाला पण माहीत असेल, मी पण कंटिन्यू फिरतो आहे जून जुलैपासून. त्याच्या आधीपासूनच फिरणं चालू आहे. एक झालं का एक ट्रिप चालू आहेत. लोक मला शिवाय द्यायला लागलेत आता.
आणि असं आहे की एक ट्रिप झाली का एक चालूच आहे माझी. मला कंटेंट पण टाकायला भेटतच नाही आहे टाईम. आणि कामात मी एकदा असं आहे ट्रिपवर गेलो, थोडा स्टार्टिंगला टाकायला भेटतं, म्हणजे मी आता एक्सपिरियन्स घेतला आहे. त्याच्यानंतर टाकणंच होत नाही, स्टोरीज असू द्या नाही तर कंटेंट असू द्या. आणि एकदा ट्रिपवरून मी घरी आलो की माझ्या रुटीनमध्ये बिझी होतो, कामाचा लोड असतो, कामामध्ये बिझी होतो, तर मला मग ते त्या वेळेनी नाही टाकायला भेटत. तर बरेच जण सांगत असतात मला की तू काहीच हे टाकत नाही आहे, और कंटेंट जातो आहे पण टाकत नाही. पण मला टाईमच भेटत नाही. आत्ताची कंडिशन घ्या, 2 दिवस आधी फिक्स झालेला, म्हणजे फिक्स पण नव्हतं झालेला की या तारखेला जायचं असं बोलत होते पोरं. जे 4-5 जण आता आहेत त्यांनी हो केलेला. तर त्याच्यासाठी मी काम आटपण्यासाठी कधीपासून कामाच्याच मागं आहे. तर कालपासून मी झोपलेलोच नाही आहे, कंटिन्यू रात्री पण 1 मिनिट पण झोपलेलं नाही आहे. जो कालपासून मी जागा आहे तो काल रात्री झोपले ना काल सकाळी झोपले, तसाच कंटिन्यू आज दिवसा पण काम केलं आहे. परवा गाडी सर्व्हिसिंगला देऊन मी कामासाठी गेलो होतो. मग मित्रांनीच माझी गाडी आणली आणि घरी लावून ठेवली, त्याच्याकडे ठेवली होती. आणि आज पण मी कामच करत होतो. आणि आज पण हे जे अंधार झाला आहे, हा जो वेळ झाला आहे, हा माझ्यामुळेच झाला आहे. कारण मी कामामुळे मला टाईम झाला, निघायला जमत नव्हतं, कामं पेंडिंग होती. सो असं सर्व आहे ही स्टोरी. आणि म्हणून या घाईमध्ये ना इंट्रो करायला भेटला आहे व्लॉगचा, ना काय भेटला आहे. कसा बसा बॅग अटॅच केल्यात, तयारी केली आणि निघालेलो आहेत. सो काहीच इंट्रो झालेला नाही या व्हिडिओचा. खूप मस्त ट्रिप असणार आहे, एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे, खूप वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. थ्रिलर ट्रिप आहे ही पण. 5 जण आहेत आम्ही. आणि आत्ता पण बाकीचे जे भेटले बरेच जण, जे मित्र आपले, सर्वांना यायची इच्छा होती. पण असा प्रॉब्लेम होतो ना की आता याच्यामधले 2-3 आहेत, त्यांना दिवाळीनंतर जमणार नाही आहे. बाकी जे काही होते ते सांगतात दिवाळीनंतर जाऊया. तर मग असं आहे की हा नाही तर तो नाही, हा यांना जमेल तर त्यांना नाही जमणार, त्यांना जमेल तर यांना जमणार नाही, अशा गोष्टी होत राहतात. आणि मी म्हणजे प्लॅन तर आम्हीच बनवला होता हा, खूप कधीच बोललो ना, जसं 2 वर्षापासून चाललेला आहे. पण नंतर मग मी आता ज्या रिसेंट केदारनाथ गेलो होतो, तुम्हाला माहीत आहे, मोठी ट्रिप जशी बघायला गेली, जसं मी प्रॉपर कंटेंट शूट करायला चालू केलं तर ते लडाखपासून केलं. लडाख नंतर मी गेलो एका मित्राच्या लग्नाला, तिथून आलो कोकण राईडला गेलो, कोकण नंतर आलो, छोट्या मोठ्या तर चालूच होत्या. त्याच्यानंतर केदारनाथ गेलो, केदारनाथून आलो, आता या ट्रिपवर चाललो आहे. तर असं सर्व चालू असतं आहे. तर माझं असं आहे की ठरलं का मी जाऊन यायचं, त्याच्यामुळे मी नाही बोललोच नाही, हो बोललो होतो. कसं काय होईल, कसं मॅनेज होईल ते मला माहीत नव्हतं, पण मी जायचं असं ठरवलं होतं. म्हणून मी माझ्या कामात व्यस्त होतो, कोणाला फोन करायला पण मला टाईम नाही भेटला की चाललो आहे, प्लॅन आहे आणि असं आहे. मी फक्त यांचेच मला कॉल येत होते आणि कोणालाच मला कॉल करायला भेटलेलं. मला काही लोकांना मी कॉलबॅक पण केलेलं नाही, कारण मी कामातच व्यस्त होतो एकदम. सो आता निघालो आहे. आता आम्ही काहीतरी 8-8:15 घरातून बाहेर पडलेलो, 8:30 निघालो होतो तिथून. आणि आज जाणार वापी, एका मित्राकडे थांबणार. वापीच्या जवळपास मागे पुढे एक्झॅक्ट लोकेशन मला पण नाही माहिती आहे. तिथे जाऊन आम्ही स्टे करणार आहेत आणि उद्या सकाळी पुढचा प्रवास चालू करणार आहेत. तर आता तुम्हाला भेटतो रस्त्याला. मी निघालो आहे. मला माहिती आहे कशी तयारी केली, मला माहिती आहे. एवढे कॉल चालू आणि म्हणजे एवढ्या कामाच्या लोडमधून ही ट्रिप मी म्हणजे ट्रिपसाठी टाईम हे केलेलं आहे की म्हणजे मलाच इमॅजिन होत नाही, अजून पण समजत नाही का मी निघालो आहे असं. कारण मी एंड मोमेंटपर्यंत मी काही ना काहीतरी करत होतो, कोणाशी बोलत होतो, कोणाचे कॉल रिसीव करत होतो. कठीण. सो फोन वाजतोय का माझा. सो माझं असं आहे की जायचं असतं तर मग मी एकदा म्हणजे हे करतो की तारीख विचारतो कधी जायचं आहे काय, मग डायरेक्ट मग ठरवून टाकतो की हां जायचं आहे फिरायसाठी. माझी प्रायोरिटी खूप जास्त असते. आणि ज्योतिर्लिंग बोलले तर मी नाही बोलतच नाही, ट्राय करतो की म्हणजे जे नवीन ज्योतिर्लिंग काही रिपीट पण होतात, पण जे 12 आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आता जस्ट आपण केदारनाथ करून आलो, पवित्र केदारनाथ, स्वर्गाचं सुख म्हणजे ॲक्च्युअल बोलतात ना की स्वर्ग आहे, तिथे आपण जाऊन आलो. तर
जबरदस्त एकदम. सो आता 8 झाले होते केदारनाथला गेल्यावर नंतर. आता हे 2 करूया आपण. सो 10 कंप्लीट होतील. जे आपण प्रत्येक ट्रिपला आपण जे पहिल्यांदा आपल्या गावातल्या आपल्या घराच्या इथल्या महादेव मंदिरात जातो तिथे आपण हीच प्रार्थना करतो की पूर्ण ट्रिप सुखरूप होऊ दे महादेवा, तुझं दर्शन व्यवस्थित होऊ दे. जसं आत्तापर्यंत तू दर्शन देत आला आहे आणि सुखरूप पोरांना घरी पोचवत आला आहे, तसंच घरी सुखरूप पोचव. तुझं दर्शन घेऊन तुझ्या दर्शनासाठी येतात पोरं. सो हे करून आम्ही निघतो सकाळी. आता पण सकाळचीच फिलिंग येत आहे, पण सकाळ नाही आहे, संध्याकाळ आहे. कारण सगळे ज्याच्या ज्याच्या कामात बिझी होते सगळे आवरून आणि संध्याकाळी जे 90-100 किलोमीटर आहे डिस्टन्स तो कवर करून आणि स्टे करायचा विचार होता. उद्यासाठी डिस्टन्स असणार आहे आय थिंक 150 और 160 150 और 160 डिस्टन्स असणार आहे. ते कापून उद्या तुम्हाला सांगतो मी उद्याचं काय आहे ते म्हणजे एक वेगळा अनुभव आहे. सो उद्या बघा तुम्ही. आय थिंक याच ब्लॉगमध्ये येईल ते. सो असं सर्व आहे. आता आम्ही पोचतो आहे कासा हायवे जो NH8ला लागतो आहे. आम्ही तिथून राईट मारून गुजरातच्या दिशेने आम्ही टर्न मारणार आहेत. रस्ता हा खूप खराब होता, धूळ होती, बट ट्रिपसाठी निघाल्यावर वेगळीच एनर्जी असते, वेगळीच एक्साइटमेंट असते. बाकी काहीच दिसत नाही तेव्हा असं आहे. आणि बरेच दिवस त्यांच्या गाड्या चालवतो आहे चांगल्या कुठल्या गाड्या असतात आपल्याकडे. तर आता ही भलेही लद्दाख मी घेऊन आलेलो आहे, भले लद्दाख जाऊन घेऊन आलो आहे, पण तेव्हा कसं एक्साइटमेंट होती मला आणि हीच गाडी न्यायची जिद्द होती. पण असं आहे की सस्पेन्शन ऑब्व्हियसली चांगलं पाहिजे गाडीसाठी. सो ती एक कमतरता मला जाणवते आता. आणि गाडी मी कधीपासून प्लॅन करतो आहे, तुम्हाला पण माहिती आहे किती व्हिडिओमध्ये मी बोललो असेल. काही व्हिडिओ तर आल्या पण नाही अजून, त्याच्यात पण मी फार गोष्टी शेअर केल्यात की मला गाडी घ्यायची आहे. पण मी बघतो आहे अजून मला कुठली अजून गाडी एकदम हे झाली. 2 गाड्यांचे ट्रायल राहिलेले आहेत, त्या लवकरच घेणार आहे मी. आणि ती एक कमतरता स्पीड पिकअप आणि टॉर्क असू दे, स्पीड असू दे, सस्पेन्शन असू दे, त्याची कमी भासते. सो आता हायवेला लागलो आहेत आपण. बऱ्याच जणांना वाटते की काही भरपूर जणं मला बोलतात जे मागच्या व्हिडिओ बघून की तू फक्त बाईक दाखवतो, बाईकवरच जास्त ब्लॉग तुझा असतो. तर मला वाटतं त्यांना मोटो ब्लॉगिंग, त्याचं नावच मोटो ब्लॉग आहे. मोटो ब्लॉगिंग हा कॉन्सेप्टच माहीत नाही मला वाटते. तुम्ही भरपूर मोटो ब्लॉगर बघा, मी तर काहीच नाही, त्यांचे पूर्ण ब्लॉग बाईकवरच असतात फक्त. यालाच तर रोड ट्रिप बोलतात, यालाच मोटो ब्लॉग बघतात आणि यालाच तर बायकर बोलतात. बाईकशिवाय दुसरं काय जास्त भेटणार तुम्हाला. बाईक, आम्ही, नजारे आणि जो प्रवास आणि जो एक्सपिरियन्स आहे हा, आणि एक वेगळाच हा अनुभव आहे, तोच तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो अशा सर्व गोष्टी आहेत. ठीक आहे, तर आता निघतोय पुढे. महालक्ष्मी मंदिराजवळ आलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे किती कॅमेरा दिसते माहीत नाही. महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. आपली माता आई महालक्ष्मी, जय आई महालक्ष्मी. इथूनच आपण नमस्कार करूयात आणि आईला सांगूयात की सुखरूप घरी पोहोचव परत दर्शन घेऊन. आपण आता क्रॉस करतोय औरा हॉटेल, जिथे बायकर्स पॉईंट आहे. कोणत्याही इव्हेंटला संडे राईड, एव्हरी संडे इथे रायडर्स खूप सारे येतात. मुंबई साईडून येतात, वापी साईडून पण येतात, म्हणजे या अहमदाबाद गुजरात असेल या साईडून पण येतात आणि मुंबई साईडून पण येतात राईडसाठी, एन्जॉयसाठी. जे बायकिंग कम्युनिटी आहे ती इथे एकत्र येते. पण जिथून हा सिमेंट रोड झाला आहे तिथून ते यायचे कमी झालेत. कारण हा रोड तुम्ही बघू शकता नुसता खालीवर आहे, लेवलच नाही आहे. जेव्हा डांबर होता तेव्हा एकदम जबरदस्त रोड होता, मोठा रोड होता, गाडी हालत पण नव्हती. सो हा रोड झाल्यामुळे ते यायचे कमी झाले तिथे. आपण पोचलो आहे महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर. ही आहे बॉर्डर महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची. याच्यानंतर पण थोड्या गावं आहेत जे येतात महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर गुजरात चालू होतं. पण हे चेकपोस्ट आहे, सॉरी बॉर्डर नाही, चेकपोस्ट आहे हा दोन्ही राज्यांमधला. ओके, तर आम्ही केलेलं आहे 66.9 म्हणजे 67 किलोमीटर आम्ही आलेलो आहेत आणि जेवायला थांबलो. टाईम झाला आहे 10:15, 10:20.
10:20 झालेले आहेत. म्हणजे आम्ही निघालो होतो 8:30च्या आसपास. 9:30 आणि 10:30. हां काय करून घेऊया. टाकी फुल आपली, सगळेजण फुल करून घेत आहेत. जेवून निघालो आम्ही. हॉटेलच्या साईडलाच पेट्रोल पंप होता, तर आता टँक फुल करून घेतोय. फर्स्ट टैंक फुल और इन्होंने हमें कॉम्प्लीमेंट्री बिस्लरी के बॉटल्स दिए 3। अभी तो फ्रेंड के पास वापी में रुकेंगे, कल सारंगपुर जाएंगे, उसके बाद सोमनाथ। हाँ, सोमनाथ से फिर द्वारका। आगे लेता हूँ ऑनलाइन, ठीक है। $950 का पेट्रोल आया है गाइस अपनी बाइक में। 950। तू किती टाकला होता आधी? याने लडाखचा जो पहिला दिवस होता ना, जो राजस्थानला पोचताना असा अंधार झाला होता, ही वेळ झाली होती, ती वाईब आणि त्या आठवणी ताज्या होत आहेत माझ्या आता. आणि आपली बाईक पण कमी समजू नका, 300, 250, 350 CC मध्ये पण त्यांच्या टक्करनी टक्कर देऊन गाडी चालते आपली. काम केलं आहे मी, ऑब्विसली सर्व्हिस करून घेतो कुठे जाण्याच्या आधी. मी आता फ्रंट टायर पण चेंज केला आहे, मागचा अजून आहे माझा, पण पुढचा एक साईडनी घासला होता. मागची ट्रिप मी काढली त्याच्यावर कशी तरी, आणि मी चेन स्प्रॉकेट पण चेंज केला. मला जेन्युइन पार्ट भेटला नाही, आणि तुम्हाला जसं मी मगाशी पण 2-3 वेळा सांगितलं की मी कोणत्या कंडिशनमध्ये होतो, किती बिझी होतो. सो त्याच्यामुळे मला हे भेटलं नाही जेन्युइन, तर मी जो भेटला तो टाकून दिला. तो पण म्हणजे आहे चांगल्या क्वालिटीचा मार्केटमधला, तो मी टाकून दिला आणि सर्व्हिस केली. त्याच्यानंतर हा टायर चेंज केला आणि मी निघालो गाडी घेऊन. आणि अजून पण गाडी मक्खन चालते. 3.5 वर्ष आय थिंक होऊन गेले असतील या गाडीला. आणि हलके मतलो यार, लद्दाख रिटर्न आहे हे बाईक. लद्दाखसारख्या ठिकाणी मला नेऊन आणलं या गाडीने. आणि बघू शकता तुम्ही 80 पण इझिली क्रूज करते एवढ्या सामानासोबत. लद्दाखच्या व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा पण तुम्ही बघाल किती लोड होता बाईकवर, पण गाडीने कधीच साथ नाही सोडली आणि व्यवस्थित मला नेऊन आणलं. सो हे बघा, ही 310 पुढे आहे, 250 आहे, 350 आहे हंटर. त्याच्यानंतर एकच माझ्या जोडीला फक्त माझ्या लेवलची CC आहे, तो म्हणजे चैतन्य. वापीच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये घुसलो आहे, जिथे जे मित्रांनी आमच्या लोकेशन पाठवलं आहे त्या लोकेशनवर चाललो आहे. त्याच्याकडे आम्ही स्टे करणार आहेत. तो इथे आहे आमच्या इथलाच तो, पण जॉबसाठी तो इकडे राहतो. आणि आम्ही तिघे चाललो आहे. चैतन्य त्याने नवीन रायडिंग जॅकेट सांगितलं, दुसरा आहे अजून एक मित्राला घ्यायला सांगितलेला, कारण आम्ही येईपर्यंत शॉप क्लोज झाला असता. त्याच्याकडे जॅकेट नव्हता, तर रायडिंग जॅकेट त्यांनी हे करायला सांगितलेलं, तर तो ते कलेक्ट करायला गेला आहे. और शायद ये वापी सिटी है अंदर वाली, जो NH8 पे लगती है वो नहीं. तर त्याच्या बिल्डिंग खाली आम्ही पोचलेलो आहे. त्याला फोन करतोय आता वेदांत. नक्की माहीत नाही तीच बिल्डिंग आहे का, पण आता फोन लावला आहे आम्ही त्याला लोकेशनवर, तर तिथे त्याचा चालू आहे. GST भवन. हां, ही बिल्डिंग आहे का? ही बिल्डिंग आहे. तर त्या आधी आम्ही थांबलेलो ती चुकीची बिल्डिंग होती. इकडे त्यांनी बोलवलं आम्हाला, आणि तो आमचा मित्र. हे जतीन, फोडून आणू.
अशी उभी लावू का?